पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद. हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही पाहणार आहोत योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14 ओवी 1. त्याच्यामध्ये आम्ही असं वाचतो, प्रभू म्हणत आहे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. सर्वात प्रथम प्रभू सांगत आहे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अस्वस्थ होणे म्हणजे भीती. अस्वस्थ होणे म्हणजे आम्ही घाबरून जाणे. आमचे अंतःकरण अस्वस्थ होणे म्हणजे आमचा विश्वास कमी होणे. कोण घाबरतो? ज्याचा विश्वास कमी होते, ज्याला संशय आहे तो घाबरतो. आणि जो घाबरत नाही म्हणजे त्याचा विश्वास आहे. आम्हाला आमचा विश्वास मजबूत करणे आहे. पूर्णपणे देवावर विश्वास ठेवणे, अवलंबून राहणे, देवावर अवलंबून राहणे. देव कोण घाबरणार नाही की जो देवावर अवलंबून राहतो. देवावर अवलंबून राहणारा आणि देवावर अवलंबून राहणारा व्यक्ती देवाला पूर्णपणे वेळ देतो. देवाच्या विरोधात जाणार नाही, देवाच्या इच्छेच्या विरोधात जाणार नाही, देवाच्या आज्ञेप्रमाणे वागणार, देवाची प्रार्थना करणार. आणि म्हणून म्हणत आहे, प्रभू म्हणत आहे, माझ्यावर विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवणारा व्यक्ती घाबरणार नाही. ज्याला विश्वास नाही त्याला चैन पडत नाही, तो घाबरून जातो, त्याला लवकर टेन्शन येते, त्याची बीपी लवकर वाढते. ज्याला विश्वास नाही, कारण त्याचं मन अजून प्रभूवर बसलं नाही. आणि मग काय करतो तो असा व्यक्ती? तो इकडे तिकडे भटकतो. येशू आमच्यासाठी सर्वस्व आहे, आम्हाला सर्व काही देणार आहे. आमचं संपूर्ण जीवन येशूच्या हातामध्ये आहे, देवाच्या हातामध्ये आहे. आणि तो येशू आम्हाला मिळालेला आहे, तो देव आम्हाला मिळालेला आहे. तरी परंतु ज्याचा विश्वास नाही तो काय करतो? इकडे तिकडे दर दर हिंडतो. मला कुठं शांती मिळेल, मला कुठं आसरा मिळेल, मी धन संपत्ती मिळवल्यानं मला आसरा मिळेल, मला तिथंच चैन मिळेल, मी कमाई केल्याने की मी धंदा केल्याने किंवा मला भरपूर पैसा मिळल्याने किंवा मला भरपूर दोस्त मिळल्याने किंवा मला माझे सर्वस्व म्हणजे आपण अधिकार मला मिळण्याने, मी अधिकार मला मिळून मी एक पुढारी बनल्याने मला आनंद मिळेल, अशा प्रकारे. कारण त्यांना त्याचा स्वतःवर विश्वास आहे किंवा स्वतःच्या शक्तीवर, ताकदीवर, पैशावर असा विश्वास आहे. परंतु देवावर विश्वास नाही. आणि जो देवावर विश्वास ठेवणारा तो पैशाकडे पाहत नाही, तो देवावर अवलंबून राहतो. देवाच्या शक्तीवर, देवाच्या सामर्थ्यावर, देवाच्या आशीर्वादावर, देवाच्या कृपेवर अवलंबून राहतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही देवाच्या कृपेवर अवलंबून राहणे शिकूया. देवावर अवलंबून राहणे, देवाच्या आशीर्वादाने जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न करूया. पुष्कळ लोकांना देव मिळालेला आहे, आपण विश्वासामध्ये आलेले आहोत, तरी परंतु आम्हाला देव सर्व काय करते हे याच्यावर विश्वास अजून बसलेला नाही. पुष्कळ लोकांना मला काहीतरी करावं लागते, मी काहीतरी केलं पाहिजे, मी नाही केलं तर कसं होणार, अशा प्रकारे चिंता. प्रियजनो, आपण विश्वास ठेवूया, देवावर विश्वास. प्रभू म्हणत आहे, माझ्यावर विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवा आणि पित्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. कारण पिता परमेश्वर आमचा बाप आहे. आमचा बाप आम्हाला कधीच सोडून देणार नाही, कधीच एकटं टाकणार नाही, कधीच धोक्यामध्ये टाकणार नाही. तो आमचा बाप आहे, आमचा तारणार आहे, आमचा जीवनदाता आहे, आमचा मुक्तीदाता आहे. तो आमचे रक्षण करणार, प्रत्येक वेळेस रक्षण करणार, आमचे तारण करणार. आमच्या तारणासाठी त्याने आपल्या पुत्राला पाठवलेलं आहे.
म्हणून प्रिय बंधू आणि भगिनी, आमचं कर्तव्य हे आहे की आम्ही विश्वासामध्ये टिकून राहणे, त्याची प्रार्थना करणे, मिसा बलिदानाला जाणे, प्रभू येशूच्या शरीराला ग्रहण करणे आणि एक चांगले एक जीवन जगणे. आपण विश्वास ठेवूया, विश्वासाने समोर जाऊया आणि ज्याप्रमाणे वचन सांगत आहे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. आपण विश्वास ठेवूया आणि विश्वासाने आपण देवाच्या मार्गाने आम्ही चालत राहूया.